मराठी व्याकरण शब्दांच्या जाती सर्वनाम. सर्वनाम वाक्यात नामाऐवजी वापरलेल्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम विकारी शब्द आहे. याने नामाची पुनरावृत्ती टाळली जाते. पुनरावृत्ती म्हणजे एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलणे. सर्वनाम हे केवळ आणि केवळ नामाऐवजीच वापरले जाते. सर्वनामास स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नसतो. उदाहरणार्थ मी, आम्ही, तू, तुम्ही. मूळ सर्वनामे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे मराठी व्याकरणात मूळ सर्वनामे मानली जातात. सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे 6 प्रकार मानले जातात. पुरुषवाचक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामे 3 प्रकार. पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार. प्रथम पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक सर्वनामे मी, आम्ही, आपण, स्वतः. वाक्यात उपयोग. मी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मी. मी अभ्यास करतो. आम्ही, आम्ही बागेत गेलो होतो. आपण, आपण आता येथेच थांबू. स्वतः. द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचकामध्ये तू, तुम्ही, आपण, स्वतः. उदाहरणार्थ तू. मित्रा, तू माझे एवढे काम करच. तुम्ही थोड्या वेळाने आलात तरी चालेल. आपण म्हणजेच तुम्ही माझ्याकडे केव्हाही येऊ शकता. तृतीय पुरुषवाचक तो, ती, ते, त्या. उदाहरणार्थ तो इतक्यात येईलच. ती आत्ताच गेली. ते गावाला गेलेत. आत्मवाचक सर्वनाम आपण व स्वतः ही 2च आत्मवाचक सर्वनामे आहेत. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक असते. त्याची उदाहरणे मी स्वतः त्याला पाहिले. तू स्वतः मोटार हाकशील का? 3 तो आपणहून माझ्याकडे आला. 4 तुम्ही स्वतःला काय समजता? 5 त्याने आपणहून चूक कबूल केली. 6 मी स्वतः तिथे हजर होतो. 7 तू स्वतःच हे काम केले पाहिजेस. दर्शक सर्वनाम जवळची अथवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी म्हणजेच दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात. दर्शक म्हणजे दाखवणारा, पाहणारा. हा, ही,
हे, तो, ती, ते ही दर्शक सर्वनामे आहेत. उदाहरणार्थ, हा माझ्या काकांचा मोठा मुलगा. हे माझे फूल आहे. तोच तो प्रसिद्ध वाघ. संबंधी सर्वनामे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो, जी, जे, ज्या. उदाहरणार्थ, जो अभ्यास करतो तो पास होतो. जो, तो. जे मला शक्य आहे ते मी करीन. जे, ते. जे चकाकते ते सोने नव्हे. जे, ते. प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी. वाक्य, कोण. कोण आहे रे तिकडे? कोणी सांगितले? काय. काय झालंय काय आज तुला? आज काय चाललंय तुमचे? कोणाला. कोणाला विचारून करताय तुम्ही हे? कोणाला माहिती आहे? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. प्रश्नार्थक मानली गेलेली कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणतात. उदाहरणार्थ, कोणी कोणास हसू नये. 2. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. 3. कोणी निंदा कोणी वंदा. 4. त्या पेटीत काय आहे ते सांग. सर्वनामांचे उपयोग. सर्वनाम. मी. मी हे सर्वनाम बोलणारा स्वतः एकट्याबद्दल बोलताना वापरतात. उदाहरणार्थ, मी शाळेतून आत्ताच आलो. मी. आम्ही. आम्ही या सर्वनामाचा उपयोग स्वतःबरोबरच इतरांच्या वतीने बोलताना. उदाहरणार्थ, आम्ही उद्या सहलीत जाऊ. दुसरा उपयोग, स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी एखादी व्यक्ती आम्हीचा उपयोग करते. उदाहरणार्थ, संपादक, वरिष्ठ अधिकारी, राजा. कालच्या अंकात आम्ही असे मत व्यक्त केले होते. दुसरं उदाहरण, जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. तिसरे उदाहरण, आम्ही हा किताब तुम्हास देतो. तू. उपयोग, एका व्यक्तीशी बोलताना. तू आता घरी जा. प्रेमाने, भक्तीने किंवा सलगीने बोलताना. आई, तू कुठे गेली होतीस? देवा, तू मला क्षमा कर. तुम्ही. अनेकांशी बोलताना. उदाहरणार्थ, तुम्ही आता सर्वजण घरी जा. दुसरा उपयोग, एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवताना. उदाहरणार्थ, गुरुजी, तुम्ही उद्या आमच्याकडे या. तो, ती, ते. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना. उदाहरणार्थ, तो उद्या शाळेत येणार नाही. सर्वनाम. हा, ही, हे.
पुढे असलेली वा जवळची वस्तू दाखवायची असल्यास, उदाहरणार्थ हे पुस्तक माझे आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, प्राणीवाचक. कोण बोलतो तिकडे? काय, वस्तुवाचक. तुला काय हवे? सामान्य. कोणी यावे, कोणी जावे. आश्चर्यकारक उद्गार. कोण ही गर्दी? जो, जी, जे. वाक्यात पुढे येणाऱ्या तो या सर्वनामाशी संबंध दाखवताना जो, जी, जे चा उपयोग करतात. जो चढतो तोच पडतो. जो, तो. जे चकाकते ते सोने नव्हे. जे या सर्वनामाचा तेनी संबंध दाखवलेला आहे. आपण. आपण हे सर्वनाम पुरुषवाचक या अर्थी स्वतःबद्दल मोठेपणा घेताना किंवा आत्मवाचक म्हणजे स्वतः या अर्थी. उदाहरणार्थ, आपण आमच्याकडे उद्या याल का? आपण हे कबूल करणार नाही. तो आपणहून माझ्याकडे आला. धन्यवाद. झालं.